नाही बरोबर आहे. बरोबर आहे. नाही आपण ते शोधायलाच हवं. म्हणजे आपल्याला या विषयावर बोलायलाच हवं. काय शोधतोस तू? हा नाही नाही, चालू दे चालू दे. तुझा जागतिक दर्जाचा कॉल चालू आहे ना, तू चालू दे. त्याच्यापेक्षा माझी शोधाशोध फार महत्वाची. आपण नीट बोलायचंच नाही असं ठरवलंयस का तू? अरे तू जर नीट वागायचं यश काहीतरी बोल ना. हॅलो. हो अरे या विषयावर काहीतरी बोलायला हवं असं म्हणालास आणि तू थांबलासच. काका सॉरी, ऍक्च्युली तो माझा मित्र जरा. तुमच्या मित्राचं राहू द्या हो. आपल्याला पुढे काय करायचंय ते बोला ना पटकन. एक तर तुम्ही हे थांबत थांबत बोलताय त्यामुळे माझं बीपी वाढतंय इकडे आणि मनातले प्रश्नही वाढतायत. आमचं तरी कुठे काय वेगळं आहे. यश अरे तू काहीतरी सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे? आणि तू बोलायचं थांबलास ना की इथे आमचा जीव टांगणीला लागतोय रे. हा कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे ना. नुसत्या आयुष्याचा नाही, परीच्या भविष्याचा प्रश्न आहे. नेहाजींच्या पण. एक मिनिट. आता कोणीही काही बोलणार नाही. ओके. हे बघा, सगळ्यात आधी तर तुम्ही हे लक्षात घ्या की परांजपेंचा इंटरव्ह्यू परी घेणार आहे. ती परी आहे. तिच्या मनात आधीच स्वतःचे 1000 प्रश्न आहेत. त्यामुळे ती परांजपेंना इंटरव्ह्यू मध्ये भांडावून सोडणार या बाबतीत काही वादच नाहीये. ए फ्रेंड, मी पण सगळं ऐकते. अरे वा, तूही आहेसच का? चला बरंच झालं. तर मग घेणार ना तू इंटरव्ह्यू? हो नक्की घेणार. गुड. पण हे बघ, आईला यातलं काही कळता कामा नाही. ओके फ्रेंड, पण आईपासून काही लपवलं तर आई आपल्याला चिडते आणि धपाटे पण देते. नाही बरोबर आहे तुझं, मला पटतंय. पण काय आहे, आईसाठी हे सरप्राईज आहे ना. आणि सरप्राईज आपण कधी कोणाला सांगतो का? नाही. बस. जाऊ दे, ठरलं तर मग आपण जे काही इंटरव्ह्यू वगैरे करणार आहोत ते आजच करणार. बरोबर. अगं पण आज रविवार आहे ना. अगो बाई, तुमच्या लक्षात आहे? नाही बघा काकू, आपण आजच करूया. मला माहिती आहे आज रविवार आहे, पण काही झालं तरी नेहा कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडणारच. हो ती बाहेर पडली की तुम्ही लगेच मला फोन करणार. हो हो. आणि परांजपे काकूंचा फोन आला की मी लगेच तुम्हाला कळवणार, तुम्ही तिकडे यायचं. येस, मी तयारच आहे. आणि परी तू इंटरव्ह्यू घेणार आहेस. हो मग. व्हेरी गुड. आता सगळ्यांना सगळं कळलंय. थोड्या वेळात भेटूया आपण. ओके, चलो बाय. बाय बाय. ही डायरी शोधत होतास? हो. काय या डायरीमध्ये? या डायरीमध्ये इथून पुढे तुझ्या चुकांची नोंद ठेवणार आहे मी. आता काय केलं? आता काय नाही, गेल्या एका महिन्यात तू काय काय केलेलं आहेस, एवढ्या चुका केल्या आहेस की त्या सगळ्या माझ्या डोक्यात राहणं काही शक्य नाही. म्हणून मग आता ही डायरी मी नोंद ठेवतो. करा चुका. यश, तुझा आता हा फोन कॉल ऐकत होतो मी. हा सगळा काय पोरखेळ मांडलाय रे तुम्ही? तुला पोरखेळ वाटत असला ना तरी माझ्यासाठी हे सोल्युशन आहे. कुणाच्या तरी आयुष्यावरचं एक कायम स्वरूपी सोल्युशन. परीने जर का परांजपेंना बाबा म्हणून स्वीकारलं ना तर नेहा परांजपेंशी लग्नासाठी तयार होईल. आणि एकदा का त्यांचं लग्न झालं की नेहाच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील. तिच्या घराचं टेन्शन जाईल. कदाचित तिला नोकरी करावी लागणार नाही. परीला वेळ देता येईल. परीच्या आयुष्यातली होणारी आबाळ वाचेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परी सारख्या निरागस, निष्पाप आणि गोड मुलीला परांजपे सारख्या शोले मधल्या सांबा सारख्या दिसणाऱ्या माणसाचा विनाकारण इंटरव्ह्यू घ्यायला लावायचा. ज्याचा रिझल्ट ऑलरेडी ठरलेला आहे. ही आजच्या दिवसातली पहिली मोठी आणि सगळ्यात गंभीर चूक आहे. याची नोंद झालेली आहे. करा काय गोंधळ घालायचा तो. अगं हे ऐकलंस का, परीची खाण्याची वेळ झाली आहे. अहो मीच तुम्हाला आठवण केली आणि आता तुम्ही मलाच काय सांगताय? आता काय द्यायचंय ते सांगा. आता फ्रूट. परी, हे घे बाळा. काय ग, हे काय करतेस तू? काकू, माझ्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता. तिथे मला प्रश्न विचारले होते, सो मी पण न्यू फ्रेंडला प्रश्न विचारणार. काय काय विचारणार आहेस? तेच तर कळत नाहीये ना.
मग आता तुम्ही दोघं मिळून ठरवा आणि लिहून काढा. हा परी, अगं चल, तू इथे काय करतेस? चल पटकन, मला खूप काम आहे. चल पटकन. परी, तुझा अभ्यास पण घ्यायचा आहे. चल आधी घरी. आई थांब ना, आज मी खूप बिझी आहे. बिझी होला एवढं काय काम करतेस तू? अगं तिला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना, म्हणून त्याची तयारी करते. इंटरव्ह्यू? कसला इंटरव्ह्यू? नाही नाही, अगं काय झालं सांगते तुला. हे बघ अगं, हा डबा बघ, हा खास परीसाठी बनवलाय काकांनी. पण काका काहीतरी इंटरव्ह्यू बद्दल बोलताय ना? अगं तू त्यांचं काय ऐकतेस? तू डबा बघ, परीचं पूर्णान्न असं नाव दिलंय त्याला. पण परी पण इंटरव्ह्यू बद्दल काहीतरी बोलली, हो ना परी? अगं ती पण तसलीच. तू तिचं टाइम टेबल बनवलं होतंस ना, ते काही आमच्या लक्षात राहत नाही, म्हणून काकांनी खास परीसाठी हा डबा बनवलाय. जरा बघ तरी एकदा. अरे वा, काका छान बनवलाय डबा. सगळं झालं ना? चल ना, मी तुला घरातली कामं करायला मदत करते. चल. हो बाळा, एक मिनिट, पण जे सांगायला आली ते तर सांगू दे. चल ना आई. काकू, मी आज 4 वाजता बाहेर जाणार आहे. कुठे ग? माझ्या बजेटमध्ये बसेल त्या पैशात भाड्याने घर शोधते. आता हे काय नवीन? अहो काका, बँकेवाल्यांशी बोलून बोलून आता मला कंटाळा आला. त्यांना जे करायचं ते करू दे. मी ठरवलंय आता मी भाड्याच्या घरात राहणार. अगं पण हा एवढा मोठा निर्णय तू आम्हाला न सांगताच घेतलास. एकदा सुद्धा आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला? अगं राहा ना इथेच, हा तेवढीच आम्हालाही सोबत. हो काका, आता मी डिसिजन घेतलाय आणि माझा हा निर्णय पक्का आहे. आता तू ठरवलंच असशील तर आम्ही तरी काय बोलणार ना. अहो काकू, मी कुठे जास्त लांब जाणार आहे? इथे जवळपासच घर शोधते. येईन ना मग तुम्हाला त्रास द्यायला. पण आता या विषयावर चर्चा. चल परी, येते का? तू कशाला काळजी करतेस? आज एकदा त्या परांपर्यंत इंटरव्ह्यू होऊन जाऊन दे, मग लवकरच नेहाचं लग्न होणार आणि तिच्या घराचा प्रश्न चुटकी सरशी सुटणार आहे. बघ मी सांगतो तुला. अगो बाई, एवढं तुम्ही न विसरता बोललात तर तसंच घडू देत. मी सुद्धा देवाला पावशेर पेढे ठेवीन. तसंच घडणार. पोरीने ना डोक्याला ताप दिलाय. वय काय, बोलते काय, फुकट लाडावून ठेवलाय. सरळ माझ्याकडे बोट दाखवून हा माझा नवीन बाबा असं म्हणून मोकळं व्हायचं. काय तर म्हणे इंटरव्ह्यू घ्यायचा. घे घे बाई, घे एकदाचा, घे इंटरव्ह्यू. हा परांजपे, लाईटली घेऊ नका. एखाद्या सराईत वकिलासारखा तिने भलताच प्रश्न विचारला तर झाली ना पंचायत. या सगळ्या प्रकाराचा केस स्टडी म्हणून विचार केल्यानंतर काय लक्षात येतं? हा, तीच महत्वाची साक्षीदार आहे. मग आता परांजपेंचा नियम क्रमांक 1 काय सांगतो? साक्ष देण्याच्या आधी साक्षीदाराला पुढा.